सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. Hello students, welcome to educational video for 10th standard of semi-English medium students. Subject Science and Technology Part 1, Lesson number 10, Space Missions. This is third video out of 3 videos. Means this is last video of this lesson. Dear students, in this video we are going to learn numerical examples from this lesson. Let us see numerical examples of this lesson. First example is, if mass of a planet is 8 times the mass of the earth and its radius is twice the radius of the earth, what will be the escape velocity for that planet? एखाद्या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 8 पट जास्त आहे आणि त्रिज्या 2 पट जास्त आहे. बघा, if mass of a planet is 8 times the mass of the earth and its radius is twice the radius of the earth, what will be the escape velocity for that planet? तर त्या ग्रहाची एस्केप वेलॉसिटी मुक्ती वेग हा किती असेल अशा प्रकारचा प्रश्न आहे. सो फर्स्ट वी हॅव टू सी व्हॉट इज द डेटा गिवन इन दिस एक्झाम्पल. फर्स्ट गिवन इज द मास ऑफ द प्लॅनेट is 8 times the mass of the earth. So mass of the earth is 6 multiplied by 10 raised to 24 kilogram and the planet's mass is 8 times the mass of the earth. That's why its mass is 8 multiplied by 6 multiplied by 10 raised to 24 kilogram. Second given is the radius of the planet R is twice the radius of the earth. So the radius of the earth is 6.4 multiplied by 10 raised to 6 kilometer. That's why the radius of the planet is 2 multiplied by 6.4 multiplied by 10 raised to 6 kilometer. And gravitational constant, we know that its value is 6.67 multiplied by 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. Now we have to write the formula of escape velocity. So escape velocity is equal to under root of 2gm upon r. आता सुरुवातीला आपल्याला escape velocity चा आपण हा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे आणि नंतर g म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, मास म्हणजे त्या प्लॅनेटचं मास आणि प्लॅनेटचं रेडियस या जे व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण टाकायच्या आहेत पुढच्या स्टेपला. पहिल्या स्टेपला फॉर्म्युला लिहून घेतला, escape velocity of planet is equal to under root of 2gm upon r. So in the next step is equal to under root of 2 multiplied by 6.67 multiplied by 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram. This is the value of g. Then value of m is means mass of the planet is 8 multiplied by 6 multiplied by 10 raised to 24 kilogram upon radius of the planet is twice the radius of the earth. So 2 multiplied by 6.4 multiplied by 10 raised to 6 meter. तर या दुसऱ्या स्टेप मध्ये अशा प्रकारे आपण जी, एम आणि आर यांच्या ज्या व्हॅल्यूज आपण इथे लिहिल्यात त्या आपण टाकून घेतल्या. आता याचं कॅल्क्युलेशन केलंय बघा. पुढच्या स्टेपला न्यूमरेटरचा हा 2 आणि हा 2 हे कॅन्सल झाले. 6.7 मल्टिप्लाय बाय 10 रेज टू -11 आहे आणि या ठिकाणी बघा
10⁻24 आहे. घातांकांच्या नियमाप्रमाणे ऍज पर द रूल ऑफ इंडायसेस 24 मधून आपल्याला 11 वजा करावे लागतील. म्हणून 24 वजा 11 म्हणजेच किती राहिले 13. म्हणून 6.67 मल्टिप्लाय बाय 10⁻13 मल्टिप्लाय बाय 10⁻6 हा तसाच ठेवलाय अपॉन टू हा टू कॅन्सल झालेला सुरुवातीचाच बघा 6.4 मल्टिप्लाय बाय 10⁻6 आहे. हा घातांक 1 ने कमी करून हा पॉइंट आपण पुढे सरकवला म्हणजे 6.4 चा 64 झाला. म्हणून 64 मल्टिप्लाय बाय 10⁻5 मीटर पर सेकंड. आता पुढची स्टेप बघा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 6.67 जशाचा तसा राहिला बघा. आता हा 10⁻13 आहे. त्याच्या डिनॉमिनेटरला 10⁻5 आहे. घातांकांच्या नियमानुसार याला वर पाठवताना 10⁻5 हा न्यूमरेटरला पाठवताना काय करावं लागतं फक्त आपण घातांकांची वजाबाकी करतो. म्हणून 13 वजा 5 बरोबर 8. आता इथं हा 3 कसा आलेला आहे बघा. म्हणजे आता हा 6 आणि 64 या दोघांना 2 ने भागितलंय. 2×3=6 म्हणून हा 3 राहिला आणि खाली किती राहिला 32. कारण 64 अपॉन 2 इज इक्वल टू 32. आता डिनॉमिनेटरला 32 आहे, न्यूमरेटरला 8 आहे. सो 8 आहे का आणि 8 चोक 32 म्हणून हा 4 आलेला. म्हणून या अशा प्रकारची स्टेप आलेली बघा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 6.67 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 10⁻8 अपॉन 4 मीटर पर सेकंड. नाउ सी नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू आता 6.67 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 20.01 अपॉन 4 जसाचा तसा राहिला. आता बघा हा 10⁻8 ह्या स्टेपला अंडर रूट ऑफ आहे, अंडर रूट मध्ये आहे. त्याला आपण इथं बाहेर काढून 10⁻4 केला. सो इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 20.01 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय 10⁻4 मीटर पर सेकंड. आता 20.01 अपॉन 4 हा भागाकार करून घेतला. भागाकार करून व्हॅल्यू आली 5.0025. पुढची टर्म जशीच्या तशी राहिली मल्टिप्लाय बाय 10⁻4 मीटर पर सेकंड. नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू आता याचा अंडर रूट काढून घेतलेला अंडर रूट ऑफ 5.0025 चा अंडर रूट आला 2.337 मल्टिप्लाय बाय 10⁻4 मीटर पर सेकंड. आता काय केलंय बघा इथं मीटर पर सेकंड आहे त्याचा आपल्याला किलोमीटर मध्ये मीटरचं किलोमीटर मध्ये कन्वर्शन करावं लागेल. म्हणून ह्या टर्मला 1000 ने भागितलेले आणि 10⁻4 मल्टिप्लाय करून काय होणार हा पॉइंट 4 घर पुढे सरकणार आणि भागाकार करताना पुन्हा 4 घर तो मागे सरकणार आहे. सो वी गेट द व्हॅल्यू इज 22.37 किलोमीटर पर सेकंड. So the escape velocity for the planet will be 22.37 kilometer per second. This is the answer of this example. Let us see second example. How much time a satellite in an orbit at height 35,780 kilometer above Earth's surface would take if the mass of the Earth would have been 4 times its original mass. पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानापेक्षा जर 4 पट जास्त असते, जर 4 पट जास्त असते तर 35,780 किलोमीटर उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता असा तो प्रश्न आहे. लक्षात घ्या. हाऊ मच टाइम इज सॅटेलाइट इन एन ऑर्बिट एट हाइट 35,700 kilometer above Earth's surface would take if the mass of the Earth would have been 4 times its original mass. So first we have to see what is the given information or what is the data is given in this example. So data is first we know what is the radius of the Earth, that is R is equal to 6,400 kilometer.
then mass of the earth is equal to 6 multiplied by 10 raised to 24 kilogram. Then so m dash means the question is, if the mass of the earth would have been 4 times its original mass, आता ओरिजिनल मास पेक्षा 4 पट जास्त असलेल्या पृथ्वीचे वस्तुमान त्याला एम डॅश असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. सो एम डॅश इज इक्वल टू 4m. 4m मीन्स पृथ्वीचे 4 पट. एम डॅश इज इक्वल टू 4m इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय, दिस इज द व्हॅल्यू ऑफ द मास ऑफ द अर्थ, 6 multiplied by 10 raised to 24 kilogram. Then height of the orbit is equal to 35,780 kilometer is equal to 3.578 multiplied by 10 raised to 7 meter is equal to 35.78 multiplied by 10 raised to 6 meter. Then gravitational constant, we know its value 6.67 multiplied by 10 raised to minus 11 Newton meter square per kilogram square. So these are the things which are given, or we know these terms or values of these terms. So we have to find t here. So the formula of t is equal to 2 pi into bracket r plus h upon critical velocity vc. Vc means critical velocity, and we know that critical velocity is equal to under root of gm dash upon r plus h. So in the next step we have to put the value of vc is this under root of gm dash upon rh. So t is equal to 2 pi into bracket r plus h bracket complete upon under root of gm dash upon r plus h. आता लक्ष घ्या, बघा, लक्षात घ्या, हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनॉमिनेटर आहे. या डिनॉमिनेटर मध्ये पुन्हा जीएम डॅश न्यूमरेटर आहे आणि आर प्लस एच हा न्यूमरेटर आहे. म्हणून एखादी संख्या तिला भागीला दुसरी संख्या तिला भागीला ही तिसरी संख्या जर असं असेल तर तिची तिसरी संख्येने ती न्यूमरेटरला जाताना गुणते, आपल्याला माहिती. बघा, या टर्मला भागीला ही टर्म आणि या टर्मला भागीला ही टर्म असं आहे. म्हणून इकडे वरती हा गुणीला आपण पाठवलेला आहे, बघा. आणि याचाच अर्थ काय, अंडर रूट ऑफ ब्रॅकेट आर प्लस एच म्हणजेच काय, याचाच दुसरा अर्थ कसा आहे, आर प्लस एच ब्रॅकेट 1/2 स्क्वेअर, सॉरी रेस टू आर प्लस एच ब्रॅकेट रेस टू 1/2 असं त्याचा अर्थ होतो. सो इज इक्वल टू 2 पाय मल्टिप्लाय बाय आर एच ही अगोदरची टर्म तशीच. आता ही जी टर्म आहे आर प्लस एच ब्रॅकेट मधली याशी वरती पाठवली, गुणाकाराची क्रिया झाली, आर प्लस एच आणि त्याचा घातांक 1/2 अपॉन अंडर रूट ऑफ जी एम डॅश, हीच आता इथं टर्म शिल्लक राहिली, इज इक्वल टू सॉरी 2 पाय मल्टिप्लाय बाय आर एच ब्रॅकेट्स रेस टू 3 अपॉन 2. 3/2 कसा आला, आर प्लस एच चा घातांक 1 आणि याचा घातांक 1/2, दोघांची बेरीज 1 प्लस 1/2 इज इक्वल टू 3/2 अपॉन gm अंडर रूट ऑफ gm डॅश, जसाचा तसा. आता पुढच्या स्टेपला काय केलेले, आर एच जी आणि एम यांच्या व्हॅल्यूज टाकून घेतलेल्या आहेत. आता त्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी सुरुवातीलाच लिहून घेतलेल्या आहेत. सो इज इक्वल टू 2 पाय, आर ची व्हॅल्यू आहे बघा 6.4 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू 6 मीटर प्लस हाईट आहे एच 35.78 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू 6 मीटर रेस टू ही व्हॅल्यू जशीच आहे तशी रेस टू 3/2 अपॉन अंडर रूट ऑफ जी ची व्हॅल्यू 6.67 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू मायनस 11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एम डॅश ची व्हॅल्यू 4 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू 24 किलोग्राम. आता बघा 6.4 आणि 35.78 यांची बेरीज केलेली,
समेशन केलेलं आहे ते आलं 42.18 मल्टिप्लाय बाय 10⁻6 3/2 अपॉन आता ही स्टेप लक्षात घ्या बघा, अंडर रूट ऑफ 6.67 मल्टिप्लाय बाय 24 कसा आला, 4 मल्टिप्लाय बाय 6 6 चौक 24 मल्टिप्लाय बाय 10⁻13 कसा आला, 24 मायनस 11 10चा 24वा घात इथं आहे 10चा वजा 11वा घात, दोघांची वजाबाकी करून 13 आलेला. आता पुढची स्टेप बघा, इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ हा या ब्रॅकेटचा 3/2 घातांक आहे, म्हणजेच आपण हा 3/2 म्हणजेच हा अंडर रूट आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आणि हा तिसरा घात राहिला. आता तिसरा घाताचं रेस टू असेल तर आपण मल्टिप्लिकेशन करतो, म्हणून बघा 10⁻6 चा 10⁻18 झाला, 6 त्रिक 18 आणि ही जी टर्म आहे 42.18 याचा हा तिसरा घात आला. सो 2 पाय अंडर रूट ऑफ इंटू ब्रॅकेट 42.18 ब्रॅकेट्स इंडायसेस इज 3 म्हणजे ब्रॅकेटचा तिसरा घात ब्रॅकेट्स क्यूब मल्टिप्लाय बाय 10⁻18 अपॉन अंडर रूट ऑफ, आता बघा 6.67 मल्टिप्लाय बाय 2.4 इथं केलेला आहे बघा 24 चा, आणि म्हणून हा 13 चा 14 घातांक झालेला आहे 10⁻14. so is equal to 2 मल्टिप्लाय बाय 3.142 ही पायची व्हॅल्यू टाकलेली बघा इथं, मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ, आता इथं न्यूमरेटर डिनोमिनेटर एकाच रूट मध्ये टाकून दिलेल्या आहेत, व्हॅल्यू त्याच आहेत बघा याच्यामध्ये 42.18 मल्टिप्लाय बाय 10⁻4. आता हा 10⁻4 कसा आला, या 18 मधून हा 14 हा इथं मायनस झालेला आहे म्हणून 4 आलेला आहे, आणि सो म्हणजे डिनॉमिनेटरला म्हणून 6.67 मल्टिप्लाय बाय 2.4 जसा त्याचा सेकंड. सो इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 3.142 मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ 42.18 raised to 3 multiplied by 10 raised to 4 upon 6.67 multiplied by 2.4 seconds. Now see next step. 2 multiplied by 3.142 multiplied by 42.18 multiplied by 10 raised to 2 multiplied by under root of 42.18 upon 16.008 seconds. आता बघा या स्टेप मध्ये 42.18 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू 2 ही फिगर कशी आली लक्षात घ्या बघा, इथं बघा 42.18 चा तिसरा घात आहे, म्हणजेच याचा 3 वेळेस गुणाकार झाला, आणि जोडीला एखाद्या संख्येचे 3 वेळेस गुणाकार असतात, जोडीतून एकाला आपण बाहेर काढतो, म्हणून बघा याचा 3 वेळेस गुणाकार होता म्हणून जोडीने एकदा बाहेर आला 42.18 बाहेर आला, आणि एकच घात म्हणजेच तो अंडर रूट मध्येच आहे 42.18, आणि इथं आहे 10⁻4 म्हणून 10⁻2 बाहेर आलेला आहे याचा लक्षात घ्या, म्हणून हा याचा लोप झाला, इथं याला इकडे आपण बाहेर काढलेला आहे. 10⁻4 ला अंडर रूट मधून बाहेर काढताना काय झाला, तो 10⁻2 झाला. सो second step is 2 multiplied by 3.142 multiplied by 42.18 multiplied by 10⁻2 multiplied by under root of 42.18 upon 16.008 seconds. आता बघा पुढची ही जी स्टेप आहे, या स्टेप मध्ये काय केलेलं आहे, ही जशीच्या तशी वरची स्टेप आहे, या स्टेप मध्ये हा 16.008 हा अतिशय नियरली इक्वल टू 0 खूप कमी संख्या आहे, म्हणून इथं राऊंड आपण करून घेतलेला आहे बघा 0.00 आलेला आहे, म्हणून हा आपण 16 करून घेतलाय सेकंड्स. पुढची स्टेप पुन्हा ही जशीच्या तशी बघा,
आणि आता या पुढच्या स्टेपला अंडर रूट ऑफ 42/18 चा अंडर रूट आलं 6.4946 अपॉन आणि अंडर रूट ऑफ 16 इज इक्वल टू 4. 16चं अंडर रूट आपण 4 घेतलं सेकंड्स. पुन्हा आता पुढच्या स्टेपला बघा, ही बाकीची टर्म तशीच आहे आणि मल्टिप्लाय बाय आपण ह्या ठिकाणी काय केले पुन्हा 4946. 4 नंतरचा जो डिजिट आहे 9 5पेक्षा मोठा आहे म्हणून हा 4चा आपण 5 केलेला आहे ऍज द रूल्स ऑफ मॅथेमॅटिक्स. सो 6.5 अपॉन 4 सेकंड. आता पुढची स्टेप लक्षात घ्या, पुन्हा इथून तर इथपर्यंतची स्टेप सारखीच आहे. मल्टिप्लाय बाय 6.5 अपॉन 4 इज इक्वल टू 1.625 सेकंड्स. आता बघा त्याच्यामध्ये पुन्हा आपण व्यवस्थित हे लिहून घेतलेले हे गुणाकार आपल्याला करायचे म्हणून हा जो घातांकित संख्या आहे आपण लास्टला ठेवलेली, बाकीच्या फिगर्स त्याच आहेत. सो दिस स्टेप इज इक्वल टू 2 multiplied by 3.142 multiplied by 42.18 multiplied by 1.625 multiplied by 10 raised to 2 seconds. आता या संपूर्ण हा गुणाकार केलेला इथून इथपर्यंत 2 multiplied by 3.142 multiplied by 42.18 multiplied by 1.625 is equal to 430.72107 multiply by 10 raised to 2 हा जशाच तसा ठेवलेला आहे. आता पुन्हा याचा 10 raised to 2 ने मल्टिप्लाय करून घेतलेला आहे म्हणून बघा हा जो पॉइंट आहे हा 2 घरं पुढे सरकलेला आहे. सो 43,072.107 सेकंड्स. आता हे याला सेकंड्स मध्ये आलेली ही फिगर हिचं अवर्स मध्ये कन्वर्ट करून घेण्यासाठी 3600 ने आपण डिवाइड केलेलं आहे. सो नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू 43,072.107 अपॉन 3600 अवर्स. आता हा भागाकार केल्यानंतर हा जो भागाकार आहे हा आला 11.96 hours approximately. So next step is equal to approximately 96 hours means approximately 12 hours. Round figure. This is the round figure. So approximately 12 hours. So answer of this example is satellite would take 12 hours. Let us see third example. If the height of a satellite completing one revolution around the earth in t seconds is h1 meter, then what would be the height of a satellite taking 2 under root of 2 t seconds for one revolution? पृथ्वीभोवती टी सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची भूपृष्ठापासूनची उंची जर h1 असेल तर 2 अंडर रूट ऑफ 2t सेकंदात एक परिक्रमा करणाऱ्या उपग्रहाची उंची किती असेल? सो फर्स्ट वी सी व्हाट इज द गिवन इन दिस एग्जांपल. टाइम इज t seconds. Height h1. Height is h1 which satellite completes one revolution in t seconds. So height is h1. Let us assume the height of the satellite completing one revolution in 2 under root of 2t seconds as h2 आणि 2 सेकंदामध्ये एक परिक्रमा पूर्ण करणाऱ्या सॅटेलाइटची उंची h2 आहे असं आपण गृहीत धरू. Let us assume the height of the satellite completing one revolution in 2 under root of 2t seconds as h2. So we know the formula of t here.
T is equal to 2 pi r upon critical velocity. That is T is equal to, so T is equal to, we know the value of Vc means critical velocity is under root of gm upon r plus h1. So this the so T is equal to 2 pi into bracket r plus h1 upon under root of gm upon r plus h1. So here T is equal to 2 pi into bracket r plus h1. आता आहे r प्लस, हे स्टेप तशीच ठेवलेली, gm भागीला r प्लस h1 आहे बघा, आणि तो अंडर रूट ऑफ मध्ये आहे, अंडर रूट मध्ये आहे, आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी इथं आपण त्याला 1/2 घातांक लिहून घेतलेला आहे. सो t इज इक्वल टू 2 पाय इंटू ब्रॅकेट r प्लस h1 ब्रॅकेट कंप्लीट अपॉन अंडर रूट ऑफ gm अपॉन r plus h1 brackets raised to 1/2 is equal to, आता बघा हा gm हा डिनॉमिनेटरला या टर्मच्या, gm न्यूमरेटरला आहे, तो वरती ह्या टॉपच्या न्यूमरेटरला जाताना गुणाकाराची क्रिया करेल, म्हणून ही स्टेप आलेली बघा. 2 पाय इंटू ब्रॅकेट r प्लस h1 पहिले होतं तसं याला मल्टिप्लाय बाय ही टर्म, मल्टिप्लाय बाय into bracket r plus h1 raised to 1/2 upon under root of gm. आता r plus h1 इथला 1 घात आणि हा हाफ, दोघांची बेरीज 3/2. So in the next step is equal to 2 pi into bracket r plus h1 raised to 3/2 upon under root of gm. आता काय केलेलं आहे आपण, या टर्मचा अर्थ कसा होतो, r प्लस h1 च्या तिसऱ्या घाताचे दुसरे मूळ, आपण हे त्या पद्धतीने लिहून घेतलं बघा. 2 पाय अंडर रूट ऑफ r प्लस h1 रेज टू 3 अपॉन gm, हा तसेचा तसा. सो t इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ r प्लस h1 अपॉन gm. हे झालं समजा आपलं पहिलं इक्वेशन, आणि 2 अंडर रूट ऑफ 2t एवढा टाइम असताना is equal to, and 2 under root of 2t is equal to 2 pi under root of, आता एवढा कालावधी असताना हाईट h2 आपण कन्सिडर केली, सो इंटू ब्रॅकेट r प्लस h2 रेज टू 3 अपॉन gm. हे सेकंड इक्वेशन झालं. समजा हे दोन इक्वेशन आपल्याला मिळालेले आहेत, आपल्याकडे जो डेटा आहे त्याच्यावरून आपल्याला हे दोन इक्वेशन आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. नाउ सी दिस नेक्स्ट स्टेप. दिस स्टेप इज कम्स फ्रॉम इक्वेशन 1 and 2. हियर इज द डिवायडेशन ऑफ इक्वेशन 1 and 2. या स्टेप मध्ये काय केलेलं आहे बघा, पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनने भागितलेलं आहे. सो t अपॉन अंडर रूट ऑफ 2, सॉरी, t अपॉन 2 अंडर रूट ऑफ 2t इज इक्वल टू 2 पाय under root of into bracket r plus h1 cube upon gm upon या 2 under root of 2t ह्या इक्वेशन इज इक्वल टू, हे इक्वेशन आहे बघा, 2 पाय अंडर रूट ऑफ r प्लस h1 आणि h2 एवढाच फरक आहे बघा, इक्वेशन सारखं आहे, r प्लस h2 क्यूब अपॉन gm. आता पुढची स्टेप बघा, या इक्वेशन मधून हे इक्वेशन जसंच्या तसं मांडलेलं आहे, फक्त इक्वल टर्म्स काय आहेत, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या इक्वल टर्म्स इथं कॅन्सल केलेल्या आहेत बघा. न्यूमरेटरचा t आणि डिनॉमिनेटरचा t इथं कॅन्सल केला ह्या स्टेप मध्ये, इज इक्वल टू इथं 2 पाय न्यूमरेटरला, हा 2 पाय डिनॉमिनेटरचा, दोन्ही कॅन्सल केले. पुन्हा इथल्या न्यूमरेटरचा हा gm आणि डिनॉमिनेटरचा gm कॅन्सल केले, आणि हे कॅन्सल केल्यानंतर अशा प्रकारची स्टेप आपल्याला मिळाली. काय स्टेप मिळाली, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 2, सॉरी 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ 2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ r प्लस h1 क्यूब अपॉन अंडर रूट ऑफ इंटू ब्रॅकेट r प्लस h2 क्यूब. सो
आता पुढची स्टेप बघा. या स्टेप मध्ये काय केलेलं आहे, ही जी स्टेप आहे याचा स्क्वेअर करून घेतलेला आहे बघा. या संपूर्ण टर्मचा स्क्वेअर केला लेफ्ट साइडचा, म्हणून उजव्या साइडचा सुद्धा स्क्वेअर करावा लागलाय बघा इथं. सो 1 upon, so next step is 1/2 under root of 2 bracket square is equal to बघा under root of r plus h1 cube raised to 2 upon r plus h2 cube raised to 3, सॉरी raised to 2. क्यूबचा दुसरा घात पुन्हा याचा दुसरा घात ब्रॅकेटचा तर क्यूब केलेले आहेत बघा. आता 1 चा स्क्वेअर, सॉरी स्क्वेअर केलेले आहेत, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर केलेला आहे. एकदम सिंपल स्टेप आहे. एकाचा स्क्वेअर 1, दोनाचा स्क्वेअर 4, अंडर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर फक्त 2 आला इज इक्वल टू, किंवा अंडर रूट आणि स्क्वेअर हे कॅन्सल होतात म्हणून हा 2 जसाचा तसा राहिला. आता इथं बघा पुन्हा हा स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल झाले म्हणून r प्लस h1 ब्रॅकेट्स क्यूब एवढे टर्म शिल्लक राहिली. या ठिकाणी तसंच r प्लस h2 ब्रॅकेट्स क्यूब ही टर्म फक्त शिल्लक राहिली. हा अंडर रूट आणि हा स्क्वेअर हे कॅन्सल झाले या स्टेप मध्ये. आता पुढची स्टेप बघा 1/8 4 मल्टिप्लाय बाय इज इक्वल टू 8 इज इक्वल टू r प्लस h1 क्यूब अपॉन r प्लस h2 क्यूब इज इक्वल टू. आता पुढच्या स्टेप मध्ये काय केलेलं आहे बघा, या दोन्ही ज्या टर्म आहेत लेफ्ट LHS आणि RHS त्याचा क्यूब रूट घेतलेला आहे, घनमूळ घेतलेला आहे बघा. सो क्यूब रूट ऑफ 1/8 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ r प्लस h1 ब्रॅकेट्स क्यूब अपॉन क्यूब रूट ऑफ r प्लस h2 ब्रॅकेट्स क्यूब. म्हणजे आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, या दोन्ही बाजूंचा क्यूब रूट घेतलेलं आहे म्हणून 1 चा क्यूब रूट आला 1च आणि 8चा क्यूब आला 2. सो आता इथं काय झालं बघा, हा तिसरा घातांक आहे आणि हे क्यूब रूट आहे, हे दोन्ही कॅन्सल झाले. क्यूब आणि क्यूब रूट दोन्ही कॅन्सल झाले. या डिनॉमिनेटरची तीच स्थिती होणार. हा क्यूब आणि हा क्यूब रूट कॅन्सल झाले म्हणून ही स्टेप राहिली r प्लस h1 अपॉन r प्लस h2. अशा प्रकारची ही स्टेप मिळाली. आता पुढच्या स्टेपला हा तिरकस गुणाकार करूया. 1 मल्टिप्लाय बाय r प्लस h2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय r प्लस h1. आता हा गुणाकार म्हणजे तीच टर्म राहणारी 1 ने गुणल्यामुळे. सो r प्लस h2 इज इक्वल टू, या 2 ने r प्लस h1 ने मल्टिप्लाय केलं 2r प्लस 2h1. सो h2 हा इकडे प्लस आहे, तिकडे जाताना मायनस केला बघा. h2 इज 2r प्लस 2h1 मायनस r. आता 2r मधून एक r मायनस झाला, एकच r शिल्लक राहिला आणि 2h1 टर्म तशीच शिल्लक राहिली. सो h2 इज इक्वल टू r प्लस 2h1. So answer of this example is the height of the satellite taking 2 under root of 2t seconds or 1 revolution is r plus 2h1. This is the answer of this example. Students, in this way this lesson is completed. Thank you.